पीक विमा कंपन्यांकडे सरकारचे 1313 कोटी थकले आहेत। राज्य सरकारने तातडीने रक्कम वसूल करावी। सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे। पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्य सरकारने 80 ते 110% मॉडेल स्वीकारले आहे। या मॉडेलमधील तरतुदीनुसार कंपन्या भरपाई कमी वितरित झाल्यास हप्त्यातील 20% नफा होऊन उर्वरित रक्कम शासनास परत करतात। मात्र मागील 4 वर्षात पीक विमा कंपन्यांनी सरकारचे 1313 कोटी रुपये थकून ठेवले आहेत। ते वसूल करण्याची मागणी आता सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। 2020 पासून 2024च्या रब्बी हंगामापर्यंत विविध पीक विमा कंपन्यांकडे 1313 कोटी रुपये थकीत आहेत, तर राज्य शासन 110% प्रमाणे केवळ 247 कोटी रुपये देणं बाकी आहे। एकीकडे शेतकऱ्याची नुकसान भरपाई न देता पीक विमा कंपन्या हा पैसा स्वतःकडे वापरतात। राज्य शासनही यांच्याकडे तगादा न लावता हा पैसा असाच का ठेवतो, या संदर्भात हा पैसा वसूल करावा म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे 21 तारखेला ईमेल निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे। एक महिनाभर वाट पाहू, नाहीतर या संदर्भामध्ये स्वतंत्र जनहित याचिका संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये दाखल करणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।